हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग गुड. सो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो मागच्या सगळ्या व्हिडिओपेक्षा खूप खूप वेगळा असणार आहे. याच्यामध्ये मी कुठलाच मेकअप स्किन केअर काहीच दाखवणार नाही आहे. तर याच्यामध्ये मी दाखवणार आहे एक शॉपिंग हॉल. ओके, सो मी रिसेंटली तेमूवरून थोडीशी शॉपिंग केली होती. थोडीशी म्हणजे ती थोडी करत करत खूप होऊन गेली आणि मी माझ्या मिस्टरांचे पैसे असे उडवून टाकले. सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या नवऱ्याचे पैसे कसे कसे आणि कुठे कुठे उडवले. सो मला पर्सनली हॉल्स बघायला खूप जास्त आवडतात. मी खूप सारे हॉल्स बघत असते. मेकअप हॉल, क्लोदिंग हॉल, ज्वेलरी हॉल, मी ग्रॉसरी हॉलसुद्धा बघते. खूप आवडीने बघते कोणी कोणी काय काय घेतलं आहे. आणि सो मला पण कधीपासून एक हॉल तुमच्यासाठी करायचा होता. सो मी आज दाखवणार आहे. पहिल्यांदा मी आता तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणती कोणती ज्वेलरी घेतलेली. ओके, सो आपण स्टार्ट करू आता. तो सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला दाखवते ते आहे हे काही इयरिंग्स. ओके, सो हे जे इयरिंग्स आहे हे मी तेमूवरून मागवलेले आहे. खूप छान दिसतात अशा प्रकारचे इयरिंग्स. आणि तुम्ही जर मला तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर फॉलो करत असाल तर तुम्ही मला ह्याच प्रकारची ज्वेलरी वेअर करताना पाहिलं असेल. मला माहिती नाही मला अचानक माझ्या चॉईसला काय झालं, बट मला हे असे इयरिंग्स खूप जास्त आवडायला लागलेले. बघा, तिघांचे शेप ऑलमोस्ट सेमच आहे, बट खूप छान डिझाईन आहे तिघांची पण. सो तर ओके, हे थोडं मध्ये चाललं गेलं, बट नो प्रॉब्लेम. हा एक दुसरा जो आहे हे असं, हे पण मी तेमूवरूनच घेतलेलं आहे. हे बघा, हे असं इथे ओपन आहे आणि याला आपल्याला असं टाईट करायचं असतं. खूप छान क्वालिटी याची. हे बघा, तुम्ही बघू शकता है ना. हे तुम्ही वेस्टर्न आउटफिट्सवर पण घालू शकता किंवा ट्रेडिशनलवरती पण तुम्ही घालू शकता. ओके, नेक्स्ट अगेन हे इयरिंग्स आहे. हे खूप क्यूट इयरिंग्स आहे. तुम्ही बघू शकता हा तो शेप आहे जो मी तुम्हाला आत्ता दाखवला होता. आणि हे जे दोन आहे हे थोडासा डिफरंट शेप आहे. बट मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही हे इयरिंग्स घालतात तेव्हा एवढा सुंदर लुक येतो. आणि ह्या इयरिंग्सची प्राईस तसं पाहिलं तर खूप जास्त नाही आहे. आणि जर तुम्ही हे इयरिंग्स जर असे बल्कमध्ये घेतले, म्हणजे असे 3-3चे पॅक किंवा 6-6चे पॅक असं जर तुम्ही घेतले तर हे इयरिंग्स तुम्हाला थोडेसे अफोर्डेबल पडतात. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं की 2-3 पॅकमध्ये सेमच इयरिंग्स असतात. तुम्ही एकदा हे अशा प्रकारचे इयरिंग्स घेऊन बघा. ब्लॅक आउटफिट्स, व्हाईट आउटफिट्स किंवा कुठले पण वेस्टर्न आउटफिटवर हे इयरिंग्स एवढे भारी दिसतात आणि इतका लुक इतका एनहान्स होऊन जातो. हे बघा, हे त्या काइंड ऑफ म्हणजे त्या कॅटेगरीतले इयरिंग्स आहे की जे कशावरती पण सूट होऊन जातात. हे बघा, किती लगेच चेंज होऊन गेलं माझा लुक जस्ट बिकॉज ऑफ द इयरिंग्स. त्याच्यामध्ये हे 2 डिझाईन होते. हे 2 थोडेसे बारीक आणि हे 2 त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे. सो मी हे घेतले. मला ही ज्वेलरी आजकाल खूपच आवडते. याच्यात हे एकच आहे बिकॉज याच्यातले बाकीचे सगळे मी खाली पाडलेले आहे. आणि याच्यातले मी 2-3 म्हणजे इथे 2 होते आय थिंक, ते मी यूज केलेले म्हणून ते इकडे तिकडे पडलेले आहे. तुम्हाला हे बघण्याची गरज आहे. हे किती सुंदर इयरिंग्स आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे एक लिटरली एक हार्ट शेप आहे आणि हार्ट पण खूप वेगळाच हार्ट आहे. बघा, एकदम वेगळाच हार्ट आहे. हा एक स्टार शेप आहे आणि हा एक कोणता तरी वेगळाच सुंदर शेप आहे. पण तो खूप छान दिसेल जेव्हा तुम्ही वेअर कराल तेव्हा. ब्लॅक आउटफिट्सवरती आणि व्हाईटवरती हे खूप मस्त दिसतात किंवा तुम्ही कुठल्या पण याच्यावर घालू शकता. ओके, सो या सगळ्यांमधले एक एक इयरिंग्स खाली पडलेले ज्या बॅगमध्ये मी ठेवले होते बिकॉज ते बघा, तुम्ही बघू शकता ते खूप लूज आहे त्याची फिटिंग. बट मला असं वाटतं आहे की या शॉपिंग हॉलचं नाव मी शॉपिंग हॉल कॅन्सल करून इयरिंग हॉल असं ठेवायला पाहिजे होतं. ओके, सो इथे हे तुम्हाला दिसत असेल मच्छरच्या कॉईलसारखे 2 इयरिंग्स आलेले आहे. खूप छान आहे. मला हे काय माहिती मी कसं काय घेतलं, पण मला ॲक्च्युली हे पाहिजे होते. हे जे आहे ना मधले, हे पाहिजे होते आणि त्याची सिंगलची प्राईस ही ह्या तिघांच्या प्राईसपेक्षा जास्त होती म्हणून मी हे तिघं पण घेतले. सो बघा, हे पण तुम्ही बघत असाल तर हे पण थोडेसे माझ्याकडे डबल झाले आय थिंक. नो, ओके, आता याच्यामध्ये हे थोडेसे वेगळे. ओके, हे फक्त असे स्ट्रेट आहे, हे थोडेसे बेंड झालेले. ओके, सो ह्या मच्छरच्या कॉईल आहे. भविष्यात मी कधीतरी तुम्हाला घालताना दिसेलच, पण त्याचा गोल्डन कलर येतो सो ते छानच दिसणार आहे. ओके, बघा, तुम्ही बघताय किती सुंदर आहे. मला असं होतं की मी हे याच्यातले सगळे इयरिंग्स कधी घालू आणि कधी नाही. हे किती क्यूट आहे हे. आणि हे बघा, हा पण शेप असं एक नॉडसारखा शेप आहे, जस्ट असा. आणि हे तर काय स्क्वेअर आहे का काय माहिती, पण खूपच सुंदर शेप आहे हे सगळेच्या सगळे. सो अगेन ज्यांना खूप क्यूट गोष्टी आवडतात त्यांच्यासाठी ही नेक्स्ट पेअर आहे. तुम्ही बघू शकता किती छान क्यूट टेडी बेअर आहे. डायरेक्ट टेडी बेअर बनलेला आहे याच्यावरती. आणि हा काय शेप आहे काय माहिती. याच्यातले पण 2 पेअर इथे पडलेले आहे कुठेतरी. असं असेल बहुतेक, हे असं असेल काहीतरी. बघा, हे एक तिसरं असू शकतं याच्यातलं, कारण की हे असे सगळे वेगळेच दिसत आहे ना.
नेक्स्ट जे आहे ते पण इयरिंगचंच आहे, पण ते या सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आणि खूप क्यूट आहे. सदाफुलीचे फुलं बघा किती सुंदर दिसत आहेत. लिटरली हे गोल्डन कलरचे सदाफुलीचे फुलं आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे. आणि हे इतके मोठे कानातले जेव्हा तुम्ही घालताना तेव्हा तुम्हाला त्याचं लुक समजतं की फक्त तुम्ही कानातल्यांनी तुमचं खूप लुक चेंज करू शकता. ओके, लेट्स एंड द इयरिंग्स सिरीज हिअर. आता हे आय थिंक लास्ट कानातले असतील माझ्या ह्याच्यातले. ओके, सो कॅन यू सी गाईज किती क्यूट. 1 2 3 4 5 मोतीवाले कानातले बघा किती क्यूट आहे. हे आपण जेव्हा घालू तेव्हा माझ्या ह्या पण आउटफिटवर किती मस्त मॅच होत आहे. मला असे कानातले दिसले ना की मी मला स्वतःला थांबवू शकत नाही. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढे सगळे इयरिंग्स का बरं घेतले. सो मी त्या मुलींपैकी आहे जिला वेगवेगळ्या प्रकारचे कानातले ट्राय करायला खूप आवडतात. माझ्याकडे खूप असे छोटे छोटे म्हणजे मी इतके कानातले घेत असते, वापरत असते. मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे कानातले आवडतात आणि माझ्याकडे ओरिजिनल कानातले असून म्हणजे ओरिजिनल गोल्डचे कानातले असून सुद्धा मी ते कधीच घालत नाही. आणि मी हे प्रत्येक वेळेस असे आर्टिफिशियल घालते बिकॉज त्याच्यामध्ये एवढे डिझाईन असतात. ते एक टिपिकल प्रकारचे असतात, तर ते असे स्क्वेअरवाले किंवा ते प्रत्येक याच्यावरती सूट होत नाही. सो मला ते आवडत नाही. मला असे वेगवेगळे कानातले स्टाईल करायला खूप आवडतात. सो आता फायनली दुसरा एक आलेला आहे आयटम, आपण बोलू शकतो त्याला. तुम्ही ते गाणं ऐकले का, मेरे हाथों में 9 चूड़ियाँ आहे. तो लिटरली या 9 चूड़ियाँ आहे. 3 अशा थोड्याशा जाड आहे, 3 अशा थोड्या जाड बारीक आहे आणि 3 ह्या आहे. आणि ह्या मी मागवलेल्या आहे. ह्या असं तुम्ही एकाच हातात घातल्या तरी पण चालतात किंवा तुम्ही तुमच्या वॉचसोबत पण यांना स्टाईल केलं तरी पण खूप छान दिसतात. माझ्या हाताच्या साईजपेक्षा या थोड्याशा मोठ्या आलेल्या की जर तुम्हाला माहिती असेल की ह्या मी कशा ॲडजस्ट करू शकते छोट्या मोठ्या करून, तर मला नक्की कमेंट करून सांगा. ओके, सो ह्या ज्या आहेत ह्या तुम्ही मस्तपैकी तुम्ही तुमच्या वॉचसोबत पण घालू शकता. खूप 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 मस्त दिसतात ह्या. एवढ्या जास्त वॉचसोबत छान नाही दिसणार. याच्यातल्या तुम्ही 1 2च घालू शकतात किंवा एकच घातली तरी पण खूप छान दिसते. त्या वॉचचा तुमचा पूर्ण लुक चेंज होऊन जाईल. असं वाटेल की तुम्ही एखाद्या ब्रँडचा वॉच वेअर केलेलं आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट गोष्ट. हे आहे एक ब्रश क्लीन करायचा स्पंज. ओके, सो त्याच्यात काहीच नाही बघा, एक स्पंज दिलेला आहे फक्त आणि एक बॉक्स दिलेला आहे. याच्याबद्दल ह्या प्रोडक्टबद्दल मी खूप कधीपासून बघितलेलं होतं. मला कधीपासून हे घ्यायचं होतं. सो याचा उपयोग असा आहे की सपोज तुम्ही आत्ता जस्ट मेकअप केलेला आहे. ओके, आणि म्हणजे आता तुमचे ब्रश ऑलरेडी क्लीन आहे आणि तुम्ही आत्ता फाउंडेशन लावलं आहे. ओके, सो तुम्ही इमिजिएटली तुमचं फाउंडेशन लावून झाल्यानंतर तो जो ब्रश आहे तो घ्यायचा आणि याच्यावरती असा करायचा. सो दॅट त्याचे एक्स्ट्रा पार्टिकल्स असतात मेकअपचे ते याच्यात निघून जातात आणि तुमचा ब्रश ऑन द स्पॉट क्लीन होतो. आता तुम्ही बघू शकताय की हे एकदमच अनयूज्ड आहे. सो मला आता माहिती नाही ते किती % क्लीन होतं आणि मी यूज नाही करून बघितलं अजून कुठला ब्रश मी क्लीन नाही करून पाहिला याच्याने. सो मी नेक्स्ट टाईम क्लीन करून तुम्हाला नक्की सांगेल की हे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता का नाही. ओके, सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे ग्लिटर आय शॅडो. मला ते हे असं स्क्रोल करता दिसलं. सो आय थॉट की आपण एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही आहे. एकदम क्यूट लिटिल पॅकेजिंग आहे याची बघा किती छोटंसं आहे. एकदम पिल्लू आहे पण याच्यात भरपूर प्रोडक्ट आहे. बट मेन गोष्ट म्हणजे की हे जे सगळं प्रोडक्ट आहे हे सगळी लूज पावडर आहे. ओके, जसं हे कॉम्पॅक्ट नाही आहे जसं की आपल्या याच्यात बघू शकताय तुम्ही. हे सगळं लूज आहे, इकडे तिकडे होतं आहे. सो हे लावण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली आय शॅडो ग्लूची गरज लागेल. जर तुम्ही हे असंच लावलं तर खूप दाट, बट तुम्ही पिगमेंट बघू शकताय. जर तुम्ही हे असंच लावलं तर खूप दाट शक्यता आहे की ती सगळी चमकी तुमच्या इथे किंवा इथे लागून जाईल. तुम्ही एकदम चमकणारी स्त्री बनून जाल. बघा मी तुम्हाला आता सांगितलं होतं की याला लावायला ग्लूची गरज आहे आणि मी जस्ट स्प्रेड करायला गेली तर ते पूर्ण माझ्या हातावरून निघून ते आता इकडे तिकडे स्प्रेड होऊन गेलेलं आहे. सो विदाऊट आय शॅडो ग्लू तुम्ही हे लावू शकत नाही. बट जर आय शॅडो ग्लू लावून लावाल तर याचा खूप छान डोळ्याला इफेक्ट येईल. ओके, सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे दिसणे. हे आहे एक 50 काळ्या रबरचं पाकिट. सो हे असे रबर असतात. हे एनी टाईम आपल्याला कामात येतात. जसं मी माझ्या हेअर केअरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रात्री केस वर बांधून झोपायचे, तसं मी त्या टायमाला मी हे यूज करते. आणि असं पण घरात भरपूर वेळेस मी हे यूज करते. सो एवढे रबर. आणि सपोज आता किचनमध्ये खूप गोष्टी असतात की जसं आपण काहीतरी एक पॅक ओपन केलेलं आहे आणि आता ते थोडंसं यूज करून ते ओपनच आहे, तर मग ते ओपन नाही ठेवायचं. सो याच्यातले अर्धे रबर मी त्याच्यासाठी पण यूज करून घेते. सो द नेक्स्ट थिंग इज दिस. दिस हे आहे स्टँडिंग युरिनल्स. म्हणजे जेव्हा पण कधी तुम्ही प्रवासात जातात तेव्हा खूप घाण पब्लिक टॉयलेट असतात
आणि ते जर आपण यूज केलं आणि ज्या लोकांना भरपूर प्रवास करावा लागतो किंवा नाही पण करावा लागला, पण तुम्ही जर एखाद्या घाण टॉयलेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात तर तुम्हाला युरिन इन्फेक्शन डेफिनेटली होणार म्हणजे होणारच. सो जस्ट टू अवॉइड दॅट आपल्या सेफ्टीसाठी हे असे पॅड्स असतात, नॉट पॅड्स, दीज आर कप्स. सो तुम्ही बघू शकता एक कपसारखं आहे हे, आणि त्याच्यावरती पूर्ण प्रोसेस दिलेली असते की हे तुम्ही कसे यूज करू शकतात. सो आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या हायजीनसाठी हे कप ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करणं खूप गरजेचं आहे. आणि स्पेशली त्या लोकांसाठी जे खूप रेग्युलरली ट्रॅव्हल करत असतात त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे यूज अँड थ्रो आहे, यूज करून तुम्ही हे फेकून द्यायचं. जिथे चांगले टॉयलेट असतील तिथे तुम्हाला हे करायची गरज नाही, बट जिथे खरंच खूप खराब टॉयलेट असतात तिथे तुम्ही हे यूज करू शकतात. ओके, यूज करण्याची पद्धत त्याच्यावरती दिलेली असते. सो ते वाचून तुम्हाला लगेच येऊन जाईल की ते कसं यूज करतात. ओके, सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे पाऊच. हे पाऊच आहे एक. सो हे एक क्यूट लिटिल पाऊच मी घेतलं होतं छोट्या कलरचं. बघा, मी तुम्हाला पहिले चेन लावून दाखवते. हे असं एक छोटंसं पाऊच आहे. याच्यावर शेपने तुम्ही बघितलं तर हे जे पाऊच आहे हे सॅनिटरी पॅड्स ठेवायसाठीचं पाऊच होतं जे मी घेतलं होतं. बट ते पाऊच सॅनिटरी पॅड ठेवायच्या आधीच मला एक पाऊचची गरज होती ज्याच्यामध्ये मी माझं माईक अँड चार्जर अँड एव्हरीथिंग ठेवू शकते. सो मी हे पाऊच त्याच्यासाठी यूज करून घेतलं. आणि आता तुम्ही बघू शकता याच्यात माझं स्वतःचं सामान ठेवलेलं आहे. ओके, जे पाऊच आहे हे पाऊच असं पूर्ण ओपन होऊ शकतं. सॅनिटरी पॅडसाठी आहे, तुम्ही पॅडसाठी पण यूज करू शकता किंवा छोट्या गोष्टी ठेवायला पण तुम्ही हे यूज करू शकता. ओके, सो नेक्स्ट थिंग इज दिस पाऊच. हे पाऊच मी तेनूवरून मागवलेलं आहे. रोज ऑफ नो मॅन्स लँड, व्हेरी गुड. सो हे जे पाऊच आहे हे मी एक मागवलं होतं. सो हे भरपूर मोठं पाऊच आहे. असं तुम्ही बघू शकता. याच्यात माझं असं छोटंसं टाईमपास सामान पडलेलं आहे, एकदम छोटं, नो प्रॉब्लेम. हे बघा किती मोठं पाऊच आहे हे, आणि पूर्ण एवढं ओपन होतं आणि असं लावू शकता. याच्यामध्ये तुम्ही मोठे तुमचं सामान जे असतं, जे शॅम्पूच्या बॉटल, मॉइश्चरायझरच्या बॉटल, त्या सगळ्या तुम्ही याच्यात ठेवू शकता. किंवा फाउंडेशनच्या बॉटल्स जे साईजला थोड्या मोठ्या असतात, स्प्रे, सेटिंग स्प्रे, अशा मोठ्या बॉटल्स तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. ओके, याचा शेप थोडा वेगळाच आहे, असा शेप आहे, पण हे ओपन होताना असं होतं. ओके, सो याच्यावरती ऑफर चालू होती. हे मला काहीतरी 19 का 18 रियालला भेटलेलं आहे. सो येस, दिस पाऊच इज ऑल्सो. आणि मला हे असे प्रकारचे पाऊच मला घेऊन खूप आवडतं. जेव्हा पण मी ट्रॅव्हलिंग करते तेव्हा मी माझ्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या पाऊचमध्येच असतात. मेकअप वेगळ्या पाऊचमध्ये असतो, सॉक्स वेगळ्या पाऊचमध्ये, इनर्स वेगळ्या पाऊचमध्ये. मला असं ठेवायला खूप आवडतं. याच्याने खूप हेल्प होते जेव्हा तुम्ही घाई गडबडीत असतात तेव्हा वस्तू सापडवायला. सो नक्की ट्राय करून बघा असे सगळे पाऊच. ओके, द नेक्स्ट थिंग इज दिस. हे असे ड्रॉवर सेफ्टी आहे. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला एक छोटं बाळ आहे आणि सगळ्या छोट्या बाळांना 24 तास काही ना काही एक्सप्लोअर करायची सवय असते. आणि जसे ते मोठे होतात तसं त्यांना ते सगळं बघायचं असतं की इथे काय ठेवलं, तिथे काय ठेवलं, याच्यात काय, त्याच्यात काय. सो ते सगळं ओपन करून सगळं बघतात. आणि अनफॉर्च्युनेटली ज्या गोष्टी त्यांच्यासाठी यूजफुल नसतात, जसं की इयरिंग्स किंवा पेन किंवा काही टॅबलेट, मेडिसिन, त्यासुद्धा त्यांच्या हाताला लागून जातात. आणि मग आपल्याच डोक्याला तो ताण होतो आणि खूप मोठा इश्यू होऊ शकतो. असे असतात की याला इथे 2 स्टिकर दिलेले, आय थिंक हे डबल साईड स्टिकर आहे. सो असं असतं की, आणि ओके, हे माझं दुसरं पॅक आहे बाय द वे. माझं फर्स्ट पॅक जे होतं ते काहीतरी 15-20 पीसेस होते त्याच्यामध्ये. ते मी पूर्ण घराला चिपकवलेले जिथे गरज होती. आणि पण त्याच्यावरती पण काय झालं, एक टाईम नंतर खूप जोरात ओपन केल्यामुळे किंवा काही कारणाने ते निघून गेले. सो मी हे परत मागवले. बट खूप छान क्वालिटी आहे याची. तुमच्या पण घरात जर छोटे बाळ असतील तर हे अशा गोष्टी तुम्ही नक्की यूज करा. ओके, सो याची लावायची पद्धत कशी आहे, हे पूर्ण ओपन होतं, म्हणजे याचे असे 2 भाग होतात. सो एक भाग आधी चिपकवून द्यायचा आणि हा दुसरा भाग जो असतो तो त्याच्यामध्ये फक्त अडकवून द्यायचा. आणि ओपन करताना तुम्हाला हे असं ओपन करावं लागतं, हे असं. ओके, ओके, हे बघा, हे तुम्हाला खाली चिपकवावं लागेल एक साईडला, आणि एक साईडला हे चिपकवावं लागेल. याचा एक भाग चिपकवावा लागेल. आणि मग तुम्ही जेव्हा ओपन करता तेव्हा हे आहे ना इथे, हे असं ओपन करायचं असतं. इकडे स्लाईड करून ते ओपन करायचं असतं. मग एक्स्ट्रा काम वाढतं, जे इझी ड्रॉवर ओपन आणि क्लोज करायचं असतं. पण मग बाळांसाठी करावंच लागेल, नो ऑप्शन. ओके, सो नेक्स्ट थिंग इज दिस क्यूट लिटिल थिंग इज माय मिरर. ओके, सो मी हा मिरर सगळ्या व्हिडिओमध्ये, सगळ्या मेकअपच्या व्हिडिओमध्ये मी हा यूज करते. हा खूप मस्त मिरर आहे. याच्यामध्ये लाईट पण आहे आणि हा मस्त असा पुस्तकसारखा ओपन होतो. आणि मला याची ही गोष्ट खूप आवडली होती. सो बघा, आता याची चार्जिंग नाही आहे म्हणून मी तुम्हाला हे दाखवू नाही शकत. बट इथे 3 असे बटन दिलेले. ओके, प्लस आणि काय, प्लस मायनस आणि शट डाऊन असे 2-3 बटन दिलेले आहे. याच्यासोबत एक चार्जिंगची कॉर्ड येते, ती तुम्ही चार्ज करायची आणि याच्यात लावायची. सो याच्यात मस्त लाईट पण लागतो, वॉर्म लाईट लागतो, व्हाईट लाईट लागतो. आणि त्याचं तुम्ही टेम्परेचरसुद्धा ॲडजस्ट करू शकता, म्हणजे लाईट कमी जास्त करू शकता. आणि हा बघा, हा असा मस्त असा स्टँड होऊन जातो. सो तुम्हाला कुठे पण जायचं, तयारी करायची, तो तुम्हाला असं हे हातात धरायची गरज नाही. तुम्ही असं ठेवून द्या, मस्त तुमचा मेकअप करू शकता. सो हे खूप उपयुक्त गोष्ट मी घेतलेली आहे तेमूवरून.
सो येस दॅट्स इट. आय थिंक माझा हा हॉल कंप्लीट झालेला आहे. सो येस दॅट्स इट. हा होता माझा तेमू हॉल, जो एकदम क्यूट लिटिल हॉल होता. लिटिल तर नव्हता, ह्याच्यामागे भरपूर पैसे मी खर्च केले, पण येस सगळे प्रोडक्ट्स मला खूप कामात येतात आणि कामाचेच प्रोडक्ट मी घेतलेले आहे. सो हा वाटला तुम्हाला माझा आजचा हा तेमूचा शॉपिंग हॉल, हे मला नक्की कळवा. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.